snake friend Vanita Borade on YouTube. Here is the Buldana Urban Educational Campus at Sakarkheda, Tehsil Sindkhedaraja, District Buldana in Maharashtra State. Here is two snakes which is looked out by the principal, and they call to us. You see a very beautiful kids, which is very interesting and very amazing. Buldana Urban is one of the very disciplined school in Maharashtra. Here is in this campus, two snakes are located by the staffs, and they call to snake Vanita Borade for rescuing. And now we are seeing this is the पलीकडे शेतात उडी घेणार आहे इथून जाणं इथून ते जाता येणार नाही दादा. You are watching snake friend Vanita Borade, very courageous, climbing the tree for rescuing the tree snakes which is on the tree. This is the rat snake, which is a friend of farmer. Very beautiful snake. It is useful for the environment, and Mr. Sadavarthi sir called snake friend Vanita Borade for rescuing the snakes. They know about the snake's importance, and we will, which is a friend of farmer. Very beautiful snake. It is useful for the environment and also for the agriculture, but the misunderstanding and lack of knowledge, many people should kill these snakes. Snake is the important part of nature and environment, and it's also our national property. दोस्तों, हम लोग हैं सहकार विद्या मंदिर तहसील सिंदखेड़राजा, KG1 से लेकर 12वीं तक का हायर एजुकेशनल स्कूल है, और यहाँ पर इस शैक्षणिक संकुल में एक नीम का पेड़ है जिसके ऊपर एक बहुत ही भारी भरकम धामन प्रजाति का बहुत ही जबरदस्त सांप ऊपर चढ़ गया है, जबकि यहाँ लड़के हैं जो डर गए थे, और यहाँ के जो प्राचार्य है आदरणीय सदावर्ती सर, उन्होंने फोन कॉल करके मैडम जी को यहाँ बुला लिया है. सांप लोकेट हो चुका है, पेड़ के ऊपर है और कभी भी छलांग लगा कर नीचे आ सकता है. सर्प मित्र वनिता जी जो कि पेड़ के ऊपर चढ़ गई है और कोशिश कर रही है सांप को पकड़ने की. मैं सापाला टच नका करू. हाँ येऊ दे, धक्का लावा, धक्का लावा. बहुत ही काफी लंबा चौड़ा सांप है और एक पेड़ से दूसरे पेड़ के ऊपर. आलू 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 पानी आना पड़ता है. एक बकेट खींचतान मत करो, ले लीजिए शांति से, ले लीजिए शांति से.
नाही मध्ये तेवढी झाड असते ती. पाणी तिकडे जवळ असेल तर आपण तिकडे जाऊयात पटकन चालत. नाही काठीवर नाही मॅडम झाडावर आहे ना, थोडस सावली असल्यामुळे राहिली ती खाली गरम. पाण्यात घ्या तिकडे चला चला. नळ आहे तिथं. उड्या मारते काढू ना, काढू ते पण दुसरे बाई कोणत्याही बघू दे. पाहू ना कोणत्या आहेत ते, पाहू ना पाण्यातले असतील तर मग पाणी काढावं लागेल. सापाला उष्णता सहन होत नाही, पूर्ण गरम चला घ्या बकेट उचलून घ्या. त्यामुळे झाडावर किंवा गारव्याच्या ठिकाणी आश्रय घेतात. दोस्तों ये हमारे जीवन का एक बहुत भारी अनुभव है कि इतना बड़ा सांप यहाँ पर लाने के बाद भी हमारे जो स्टूडेंट है कितने डिसिप्लिन है कि वो कोई चिल्ला चिल्ली नहीं कर रहे हैं, बिल्कुल शांति से सांप को देख रहे हैं. आदरणीय प्राचार्य जी जो कि सूचना दे रहे हैं, बहुत ही शिस्तप्रिय और सुंदर एजुकेशनल कैंपस है. इतना बड़ा सांप स्कूल में निकलने के बाद ऑब्वियसली लड़के जो है वो बहुत एक्साइट हो जाते हैं, लेकिन हम लोग देख रहे हैं पूरी शांति के साथ यहाँ बैठे हुए हैं. सर मित्र वनिता जी 52 जाती तिथे विषारी, विषारी आणि निमविषारी असे 3 प्रकारचे साप असतात. विषारी साप म्हणजे जो माणसाला चावला असता किंवा प्राण्याला चावला असता जीव घेणा असतो, ज्याने आपल्या प्राण्याला धोका होतो किंवा आपण मरण पावतो. कोरोनावर कुठलाही परिणाम होणार नाही, त्याला आपण निमविषारी साप म्हणतो. आणि बिनविषारी साप जो चावला असता कोणीही मरणारच नाही. अशा 3 पद्धतीचे एकूण महाराष्ट्रात 52 साप आहेत. त्यातील 40 जाती पूर्णपणे बिनविषारी आहेत, 12 जाती विषारी आहेत. त्या 12 जातींमध्ये जवळजवळ 8 जाती ह्या निमविषारी आहेत, 4 जाती प्रमुख विषारी आहेत. अशी आपण सापांची विषारीपणावरून वर्गवारी केलेली आहे, सापांचे प्रकार केले. मी पुढे म्हणणार आहे, तुम्ही मागे म्हणायचं. महाराष्ट्राकडे सापाच्या एकूण किती जाती आहेत? किती जाती आहेत? विषारी साप किती आहेत? खिचडी नाही, इकडे खिचडी नाही आहे. 52 जाती आहेत, 40 जाती पूर्णपणे बिनविषारी आहेत. किती? 12. गणित पक्का आहे की नाही? 12. त्या 12 मध्ये 8 साप निमविषारी आहेत, 4 जाती विषारी आहेत. विषारी सापांची नावे 4: घोणस, पुरसे, नाग, मण्या. आपण मन बोलूया, मी पुढे म्हणणार आहे, तुम्ही मागे म्हणायचं. विषारी सापांची नावे 4. विषारी सापांची नावे 4. पुरसे, नाग, मण्या. मी जेव्हा पावसाळ्यात किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये तुमच्यामध्ये येईल तेव्हा तुम्हाला सविस्तर या 4 सापांबद्दल आणखी विस्तृत माहिती वर आपण डॉक्युमेंट केली होती आपल्या हॉलमध्ये. त्या विषारी सापांची आणि आपण बिनविषारी साप पण दाखवले मुलांना. आज मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे बिनविषारी साप आहेत ज्यामध्ये प्रमुख बिनविषारी साप आहे अजगर, जो खूप मोठा असतो. त्याच्या खालोखाल दुर्क्या घोणस, त्यानंतर मांडोळ, हे जाळूळ प्रजातीचे साप असतात. झाडावर राहणाऱ्या सापांमध्ये खास करून आपल्या इकडं
वाईन स्नेक ज्याला आपण हरणटोळ म्हणतो, त्यानंतर ग्रीनफिट, वायपर म्हणतो, अशा विविध वृक्ष प्रजाती असतात ज्या झाडांवर राहतात आणि जो झाडावर राहतो तो पूर्णपणे पिवळा असतो. गालावर 4 उभ्या रेषा असतात, डोळ्यावर गोल बटबटी डोळे असतात, पावली गोल असते, उठी असते. हा सुंदरसा ओळखायची प्रमुख खूण म्हणजे लांबच लांब असतो आणि पूर्ण भ्रमण असतो पूर्ण. आदरणीय सदावर्त सरांनी त्याला पाहता क्षणी ओळखलं आणि आम्हाला फोन करताना सांगितलं धामण साप निघाला. आपण सरांचं टाळ्या करून स्वागत करू. फोटो आपण छापलेले आहेत, त्यांची माहिती छापलेली आहे. शिवाय आपण बिनविषारी साप जवळजवळ जे आपल्या भागामध्ये आढळतात, गोत्या साप, डोक्या साप, त्यानंतर हा धामण साप, गुळनागिनी साप, त्यानंतर कवड्या साप, असे कितीतरी बिनविषारी साप आहेत. हे आम्ही विद्यार्थ्यांच्या हाती दिलेले की बाबा हे बिनविषारी आहेत, याच्यापासून काही धोका नाही. पण मी तुम्हाला शाळेमध्ये किंवा स्टेजवर त्या सापाची ओळख करून दिली म्हणजे गावाकडे जाऊन बारीक बारीक साप पकडायचे नाही घरी जाऊन. त्याचं म्हटलं आम्हाला सगळं शिकवलं ते तर म्हणजे आम्हाला पैसे कसून साप आहे का, असं घरच्याला करू नका. साप पकडण्यासाठी शिक्षण प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे आणि तेही घेतल्यानंतर त्याचा अनुभव एखाद्या तज्ञ व्यक्तीकडनं आधी घेतला पाहिजे. उगाचच बिनविषारी समोर एखाद्या वेळेस नागत फुटून घ्या असं नको व्हायला, मग ते आपल्या जीवावर मिळतील. म्हणून तुमच्या समोर आज आपल्या शाळेमध्ये जो साप निघालेला आहे याचं वर्णन कसं आहे, हा पोटाकडनं पिवळा आहे, बरोबर आहे. याच्या गालावर 4 उभ्या रेषा आहेत आणि हा लांबच लांब आहे आणि दिवसा निघालेला आहे, पुन्हा घाबरला नाही तो. सगळ्यांच्या समोर तो बरोबर उलट त्याने उडी घेताना माझाच नंबर लावला होता, माझ्या सगळ्यात उडी घेतली होती. सुदैवाने मी वाचलो त्याच्यामध्ये आणि मला सगळे विचारतात की तुम्हाला तो चावला कसा नाही. तर मित्रांनो, जेव्हा त्याला हाती पकडलं 70% साप हा जमिनीवर होता आणि तो 30% माझ्या हाती होता. त्याला माहित होतं की आपल्याला पळून जाणं भरपूर संधी आहे, त्यामुळे त्याने मला चावण्याचा प्रयत्न केला. जर मी त्याला जमिनीचा स्पर्श तोडला असता आणि एकदम आधर केला असता तर मग मात्र त्या सापाने माझ्या अंगावर उडी घेऊन मला चावण्याचा प्रयत्न केला असता. परंतु साप भित्रे असतात, त्यांना पळून जायचा जर जागा मिळाली, संधी मिळाली, ते पहिला प्रयत्न पळण्याचा करतो, चावण्याचा करीत. आपल्या घरी आलेला साप आपल्याला चावायला आलेला नसतो, शोधायला आलेला असतो. सध्या उन्हाचा पारा खूप वाढला आहे म्हणून तो पाण्याच्या आश्रयाला आलेला असतो. हौदामध्ये पाणी आहे, निवांत आहे, तिकडे कोणी जात नाही, अशी जागा त्याने निवडली. तिकडे उंदीर, सरडे, पाली, बेडूक त्याचे भक्ष्य त्याला मिळतात म्हणून तो आपल्या शाळेचा एक रखवालदार आहे. हा साप शेतकऱ्यांचा मित्र आहे. एक धामण साप जो आहे तो जवळजवळ आठवड्याला 4 उंदीर खातो, महिन्याला 16 उंदीर खातो. उंदराची एक जोडी 888 फुटाने जन्माला होते. 16 गुणिला 888 गुणिला 12 असा गुणाकार केला तर 1 लाख उंदरांच्या पैदाशीवर हा धामण साप नियंत्रण मिळवतो. उंदीर किंवा जे इतर उपद्रवी जीव आहेत यांना खाण्यासाठी ज्या मांजरी आहेत त्यांना तो उंदीर बिळातून बाहेर येईपर्यंत वाट पाहावा लागेल. पण सापाला फक्त बिळ दिसायला पाहिजे की तो त्या बिळामध्ये आतमध्ये प्रवेशित होतो आणि असतील नसतील ते सगळे उंदीर समोर टाकतो. म्हणून उंदरांवर नियंत्रण आणणारा अतिशय सुंदर साप हा असल्यामुळे याचं इंग्रजी नाव आहे रॅट स्नेक. याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? रॅट स्नेक. याचं कुळ आहे कोलुब्रिडी. अत्यंत सुंदर असा हा साप आहे. मॅडम तुम्हाला हा साप दाखवतायत. सर्वांनी या सापाची मी मन बनवली आहे. धामण साप बिनविषारी, उंदीर घुशींचा नाशकरी. मी पुढे म्हणणार आहे, तू मागे म्हणायचंय धामण साप बिनविषारी, उंदीर घुशींचा नाश करी. एक बार जोर से, धामण साप बिनविषारी, उंदीर घुशींचा नाश करी.